पत्रकार म्हणून ज्यावेळेला शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा कर्जबाजारी शेतकरी किंवा शासकीय व्यवस्था या सगळ्या याच्यामध्ये एकच धागा असतो की शासन कर्जमाफ करणार आहे का, कशा पद्धतीने हे करणार, की हे जे पुरुषी विषय की गाव एकत्र होतो, त्याच्यामध्ये पुढारी एकत्र येणार आणि मग ती ग्रामपंचायत पासून राज्य सरकारपर्यंत ती भांडायची सवय, ते म्हणजे ती काही अयोग्य आहे असं मला म्हणायचं नाही, परंतु ती जी सामाजिक पातळीचे म्हणजे त्याची जी काही धडपड ती चुकीची आहे, म्हणजे अनेक अंशाने चुकीची आहे. त्या तुलनेमध्ये ज्या वेळेला महिला बचत गट स्थापन करते, ज्या वेळेला शेतीमध्ये लक्ष घालते आणि इतकंच नाही, नैराश्यापोटी ज्या वेळेला तिचा पती आत्महत्या करतो त्यावेळेला ती महिला पूर्ण त्याच्यातून सावरून पुन्हा आपले पिल्लांना सांभाळून पुन्हा ती शेती करणं, पुन्हा ती थांबत नाही निश्चितपणे. आणि एक डॉक्टर साहेब एक लक्षात घ्या की माझ्या तरी वाचनात नाही की एखाद्या शेतकरी महिलेने आत्महत्या केली, कधीच नाही. म्हणजे आमचं जगामध्ये नाव झालं, विदर्भाचं नाव झालं, मराठवाड्याचं शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पण महिलेने आत्महत्या केली असं उदाहरण नाही. त्यामुळे मूळ जो विचार आहे तुमचा इतका शाश्वत विकासाच्या त्याची सुरुवात करताना तुम्ही अतिशय योग्य घटकाला समोर ठेवून केली आहे. मग ही करत असताना एवढा मोठा त्याच्यामध्ये तुम्ही जे मूल्यांचा उल्लेख केला, ते मूल्य समोर ठेवून तुम्ही कामाला सुरुवात केली. मग आता हे जे लिडरशिप ज्याला आपण म्हणतो, जसं माझा हेतू असा होता की एखाद्या झोपडपट्टीमध्ये जा तुम्ही किंवा एखाद्या गल्लीमध्ये जा किंवा एखाद्या गावामध्ये जा, तिथे गेलं तर तिथं जे काही सामाजिक नेतृत्व जे परंपरागत जे असतं पुरुषांचं किंवा राजकारणातले असतात, कोणाला नगरसेवक व्हायचं असतं, कोणाला काय आपला वाढदिवस साजरा करायचा असतो, मोठं बॅनर लावून, अशा अनेक वृत्ती असतात. तर त्याचा अडथळ्यांची ती एक शर्यत पार करत करत तुमचं काम चालू आहे. तर ती तुम्ही सांगितलं की 10 वर्ष तुम्हाला त्याच्यातून जावं लागलेलं आहे आणि आत्ताही जावं लागत असतं की हा कोण छान आहे, याच्याकडे काय आलं याच्यावर, आणि त्याच्यावर तुम्ही मात करत करत पुढे चाललेला आहे. तर आता इतक्या मोठ्या प्रमाणात तुमचं काम वाढलेलं आहे, तर त्या दृष्टीने मग आता मला तुम्ही सांगा की याला शेवटी एक शिस्त पाहिजे, म्हणजे एक तर डोक्यामधली शिस्त पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं की सगळंच आमच्याकडं तुम्ही तयार ताट घेऊन या मगच आम्ही खाऊ, तर असं नाही की त्या घासासाठी मला सुद्धा तरी काहीतरी करावं लागतं, ही भावना तुम्ही रुजवली. तर आता तुमचं आता मला सांगा की तुमचे स्वयंसेवक असतील किंवा डॉक्टर्स असतील, तर कशा पद्धतीने ते काम करतात, त्याच्यामध्ये काय तुम्ही त्याचं मॅनेजमेंट आपण शब्द वापरता, व्यवस्थापन कशा प्रकारचं, त्यांना प्रशिक्षण देणं, कारण की त्यांची पण मानसिकता तुमचा जो हेतू तुम्ही उदात्त दृष्टिकोन सांगितला त्या स्वयंसेवकाच्याही डोक्यामध्ये ते पाहिजे, तरच तो पुढे जाऊ शकणार. बरोबर. यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा हा आहे ज्याला तुम्ही आता स्पर्श केला, तो असा आहे की जे काही आपण करू ते गुणवत्तापूर्ण असतं. म्हणजे असं केवळ तुम्ही सहानुभूतीने लोकांच्यासाठी विकासासाठी काम करताय किंवा खूप तळमळीने काम करताय, तुम्ही खूप प्रामाणिक आहात, पण आजच्या कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर एवढं पुरेसं नाही. बरोबर. कारण जे काही आपण डिलिव्हर करणार आहोत ते गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे. आणि म्हणून सुरुवातीपासून सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाने हा ध्यास घेतला की जे आपण डिलिव्हर करणार आहोत त्याच्यामध्ये जनसहभाग असला पाहिजे, ते गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे. म्हणजे आता अगदी 15 दिवसापूर्वी आपल्या संस्थेला ISO सर्टिफिकेशन मिळालेलं आहे, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम त्याच्यामध्ये आपण ठेवली. तर ही पण सुखासुखी आलेली गोष्ट नाही, त्याच्यावरती आम्ही 2 वर्ष काम केलं क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम आणण्यासाठी. स्वाभाविकपणाने स्वयंसेवी संस्थांच्या विश्वामध्ये एक मानसिकता आपल्याला बघायला मिळायची की मी इतकं तन्मन धनपूर्वक काम करतो आणि तुम्ही मला रिपोर्ट मागता, असं कसं. तर आम्ही ही गोष्टच काढून टाकली. आम्ही असं म्हणलं की यातली प्रत्येक गोष्ट जी आहे ती मोजता येण्यासारखी असली पाहिजे, टँजेबल असली पाहिजे. आधुनिक व्यवस्थापनाच्या विषयामध्ये म्हणजे लोक आजकाल याच्यावरती येतच नाही की नॉट फॉर प्रॉफिट मॅनेजमेंट इज अ सायन्स,
की इतर सगळ्या व्यवस्थापनांसारखं स्वयंसेवी संस्थांचं शाश्वत विकासाचं व्यवस्थापन हे शास्त्र आहे हे मान्यच करत नाही. त्याच्यामुळे काय होतं की मला जसं जमतंय ना तसं मी करेन. कारण हे बघा, शाश्वत म्हणजे काय, निरंतर आपण ज्याला म्हणतो किंवा सतत विकास ज्याला म्हणतो, तर त्या पद्धतीने कसं आहे की आज आम्हाला थोडासा विरोध झाला किंवा फळची कमी पडली किंवा आम्हाला बाकीचे काय अडचण, मग ते मध्येच सोडून देता येत अगदी नाही. इट शुड बी कंटिन्यूस आणि स्वयंपूर्णता आणणं हे त्याच्यामधलं एक प्राधान्याने विषय जो आपण ठेवतो की म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हणालो की एका वाक्यामध्ये जर विचारलं कोणी की तुम्ही कशासाठी काम करता, तर मी असं म्हणेन की वी आर वर्किंग फॉर अवर नॉन एक्झिस्टन्स. म्हणजे आमच्या कामाला लवकरात लवकर संपवता आलं पाहिजे या उद्देशासाठी आम्ही काम करतो. म्हणजे समाज स्वतःची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिक्षण या विषयामध्ये इतका स्वयंपूर्ण झाला पाहिजे की आम्हीच नाही कोणालाच अशा प्रकाराने पुन्हा जाऊन काम करण्याची गरज नाही पडली. पण जोपर्यंत हे येत नाही तोपर्यंत तर काम करावं लागेल आणि जेव्हा ते करायचं आहे ते गुणवत्तापूर्ण करायला लागेल. आणि म्हणून आपण असे सोल्युशन्स वापरतो, गुणवत्तापूर्ण काम करतो, मॅनेजमेंटचे विषय करतो. 3 स्वरूपामध्ये काम करणाऱ्या लोकांचे साधारणपणे 3 घटक आपण करतो. एक आहेत हे प्रकल्पापुरते कामावरती असणारे लोक, एक आहेत की जे कोर टीम मध्ये आहेत की जे एक एक विषय लीड करतात, आमचा शिक्षण हा विषय लीड करतात, आरोग्य हा विषय लीड करतात. आणि तिसरा एक घटक आहे तो असा आहे की आमचे स्वयंसेवक. तर आता साधारणपणे जर आपण बघितलं तर आमचे व्हॉलंटियर्सची म्हणजे कमी अधिक प्रमाणामध्ये आम्हाला या सगळ्या प्रकल्पांमध्ये मदत करणाऱ्या लोकांची संख्या ही 1200-1400च्या पुढे आता गेलेली आहे. म्हणजे एकाला 3 एकाला 4 या पद्धतीने हे गुणोत्तर झालेलं आहे म्हणजे आपला स्टाफ आणि व्हॉलंटियर. तुम्ही असं बघितलं तर अनेक शिक्षक आहेत, अनेक बिझनेसमॅन आहेत, स्किलच्या विषयात आम्ही काम करतो. तर आम्ही ज्या 6-7 विषयात काम करतो या 6-7 विषयातले शहरातले टॉपचे प्रोफेशनल्स म्हणजे ब्युटिशियनमध्ये आम्ही काम करतो. तर शहरातले टॉपचे 50 ब्युटिशियन आमच्या प्रकल्पात सहभागी आहेत व्हॉलंटियर म्हणून. ते येऊन सांगतात की असं असं करायला पाहिजे. शेती विषयात आम्ही काम करतो आणि आय एम नॉट इव्हन काउंटिंग द व्हॉलंटियर्स फ्रॉम द बेनिफिशियरीज. तर लोकांसाठी आम्ही काम नाही करत, लोकांबरोबर काम करतो. हा याच्यातला महत्वाचा फरक आम्ही नेहमी लोकांना सांगत असतो की तुमचा प्रकल्प आहे की 3 महिनेच जलस्रोत विकासाचं जे काम असतं, पाणलोट विकासाचं मुख्यतः कामाचे दिवस जे असतात ते जानेवारीपासून जूनपर्यंत किंवा फेब्रुवारीपासून जूनपर्यंत जेव्हा शेतं मोकळी असतात काम करता येतं. इतक्या कालखंडात, छोट्या कालखंडामध्ये 10, 12, 15 गावांमध्ये जे काम करायचं असतं, तर या काम करण्यामध्ये तुम्ही सगळीकडे एक संस्था म्हणून इतक्या वेगाने काम नाही करू शकत, लक्ष नाही ठेवू शकत. म्हणून त्या गावामधल्या युवकांच्या टोळ्या आपण तयार केलेल्या आहेत की जे आमचे प्रतिनिधी म्हणून या कामावरती देखरेख ठेवतात, राऊंड द क्लॉक तिकडे बघतात आणि त्यांना जर काही असं वाटलं की हे चुकीचं चाललेलं आहे तर ते थांबवतात. म्हणजे हे माझं काम आहे, ही जी महत्वाची भावना आहे ती महत्वाची भावना लोकांच्या मध्ये जेव्हा निर्माण होते तेव्हा या कामाचं व्यवस्थापन करणं खूप सोपं जातं आणि कमीत कमी निधीमध्ये करता येतं. हा आमचा अनुभव आतापर्यंत आहे. हे तुम्ही जे सांगितलं 1200 स्वयंसेवक संख्येने म्हणण्यापेक्षा गुणवत्ता आणि व्यावसायिक अनुभव असलेले लोक आहेत. म्हणजे मी ब्युटिशियन सांगितलं, डॉक्टर सांगितलं, इतर घटक सांगितले. आता आपण ह्या क्वालिटी मॅनेजमेंट तुम्ही करताय ते एक सांगितलं. आता ह्या ज्या सगळ्या आपल्या योजना आहेत आपण त्या योजनेबद्दल थोडक्यामध्ये तुम्ही सांगावं की प्रिव्हेंटिव्ह पब्लिक हेल्थ. आता संजीवनी रुरल हेल्थ प्रोजेक्ट, प्रायमरी अँड प्रिव्हेंटिव्ह हेल्थ सर्व्हिसेस फॉर अंडर सर्व्ड विलेजेस विथ अ स्पेशल फोकस ऑन मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ याबद्दल. संजीवनी हा आमचा प्रकल्प आम्ही जेव्हा ग्रामीण भागात कामाला सुरुवात केली, वैद्यकीय कामाला, इथून सर्वात खडतर गावं जी जाता येतील आपल्याला म्हणजे जिथे आपल्याला काम करायचे ती गावं आपल्याला लवकर जाता येतील अशी न निवडता जिथे रस्ता नाही अशा गावांमध्ये आम्ही कामाला सुरुवात केली. आता रस्ते वगैरे झाले समजा. आणि ह्या सगळ्या गावांमध्ये ही डोंगरातली गावं म्हणजे चौक्यापासून लाडसांगीपर्यंतची गावं, आणखीन गंगापूर तालुक्यातली काही गावं आम्ही सुरुवात तिथून केली. लक्षात असं येत होतं की माता बाल आरोग्याचे प्रश्न हे खूप जास्ती आहेत आणि सरकार त्याबद्दल जे काही काम करत आहे त्याच्यामध्ये पण भरपूर गॅप्स राहतात. हे मॅटर्नल डेथचं आता कसं आहे म्हणजे
आता आता प्रमाण कसं आहे? आता जे प्रमाण आहे ते अलीकडच्या काही कालखंडामध्ये ते आपल्याला असं लक्षात येते की ते कंट्रोलमध्ये येत आहे. येत आहे. पण समस्या बऱ्याच आहे. आणि पुन्हा मी जसं अगोदर सांगितलं तसं त्या म्हणजे काय म्हणतात त्याला की त्या मल्टी प्रॉब्लेम अशा समस्या आहेत. म्हणजे नुसतं तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असं काही तुम्ही सर्वे किंवा अभ्यास हो, हो, हो. त्याचा आम्ही सातत्याने हा अभ्यास करत असतो. तर जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली तेव्हा 52% कुपोषण होतं. बरं. आणि शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही जेव्हा हे आकडे दाखवले तेव्हा ते रागावले. इतके जास्त कशाला दाखवले? ते असं नाही, ते असं म्हणाले की शक्यच नाही. हां. 36% हाच आकडा आहे सरकारचा अधिकृत आकडा औरंगाबाद जिल्ह्याचा. तर आम्ही असं सांगितलं की असू शकेल, पण आम्ही ज्या भागात काम करतो तिथली ही आकडेवारी आहे, तिथले वजन आहे, मुलांच्या दंडाचे घेर पण आम्ही मोजलेले आहेत सगळ्यांचे. बरं. आणि 52% कुपोषण ही काही घोषणास्पद गोष्ट नाही आहे कुठल्याही समाजात. म्हणजे आपले माननीय मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ते असं म्हणाले होते की malnutrition in 0 to 6 year kid is a national shame. आणि मग याच्यावरती जर काम करायचं असेल तर कुठून काम करावं लागेल? तर एखादी मुलगी गावातली ही जेव्हा किशोरवयीन मुलगी होते तिथपासून तिच्यावरती काम करावं लागेल, तेव्हा तर ती 45 वर्षाची होईपर्यंतच्या कालखंडापर्यंत काम करावं लागेल. म्हणजे ती रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये आहे तोपर्यंत तिच्यावरती काम करावं लागेल. आणि म्हणून आम्ही किशोरी विकासपासून सुरुवात केली. त्याच्यामध्ये तिला आत्मभान देणं, शाळेत पाठवणं, कारण शाळा बंद झाली की मग लगेच लग्न व्हायचं. कमी वयात लग्न झाल्यानंतर हे सगळे माता बाल आरोग्याचे जे प्रश्न आहेत त्याची सुरुवात जी असते ती तिथून असते. आणि मग तिथनं या सगळ्या कामाला सुरुवात झाली. आज आपण अनेक प्रकारांनी हे विषय पुढे नेतो. 52%हून आम्ही जिथं काम करतो तिथे कुपोषण जवळजवळ 20% खाली आलेलं आहे जुन्या गावांमध्ये आमच्या. 20% अजून खाली येणं कठीण आहे, कारण की स्थलांतर आणि असे अजून अन्य विषय आहेत. जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथं शासकीय यंत्रणेच्या बरोबरीने आपण काम करतो. म्हणजे आम्ही एक गोष्ट ठरवलेली आहे की आम्ही शासनाला पर्याय नाही आहोत, शासकीय यंत्रणेला, किंवा पॅरलल पण आपल्याला चालवायचं नाही. तो विचारच नाही. हां, कॉम्प्लिमेंटरी आपण चालवणार आहोत. तर त्या पद्धतीने आपण तिथे विषय पुढे नेला. मग जसं आपण दुसरा मुद्दा काढला की मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट असेल किंवा अगदी छोटं, हे सगळे शाश्वत विकासाचे पॅरामीटर्स. तर एक छोटं पॅरामीटर होतं की किती महिला दवाखान्यामध्ये डिलिव्हरीला जातात, किती टक्के महिलांची डिलिव्हरी दवाखान्यामध्ये होते. आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा 36% महिलांची डिलिव्हरी फक्त दवाखान्यात व्हायची. उरलेल्या सगळ्या ज्या महिला आहेत 64% त्या घरी डिलिव्हरी व्हायच्या या आमच्या गावांच्या मध्ये. अर्थात ही रिमोट गावं होती. आज आपण बघितलं तर 99% किंवा जवळजवळ 100% हे दवाखान्यामध्ये डिलिव्हरी होतात. शासनाच्या योजना पण आल्या, कनेक्टिव्हिटी पण वाढली, पण मुळामध्ये जो अवेअरनेस लेवल आपण वाढवली लोकांची. मग याच्यासाठी काय काय केलं तर याच्यासाठी आपण आरोग्यामधली लिडरशिप गावांमध्ये क्रिएट केली. मग अशी आपण विषय बोलत होतो की नॉन पॉलिटिकल लिडरशिप. लिडरशिप म्हणलं की लोकांना पॉलिटिकल लिडरशिप हा लक्षात येतो. तर नॉन पॉलिटिकल सोशल लिडरशिप. तर प्रत्येक गावामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक तरी महिला आमच्याकडे 70 गावामध्ये अशी आहे की जिला गावातल्या महिला तिच्याकडे आपल्या आरोग्याचा आधार म्हणून बघतात. आणि तिच्याकडे काय काय आहे तर ती सोलार पॉवर्ड इक्विपमेंट वापरून आज गरोदर महिलांचं मॉनिटरिंग करते. ती आहे 7वी पास, पण ती हे सगळे इक्विपमेंट वापरू शकते. त्याच्यानंतर तिच्या रिडिंगमध्ये जर काही कमी जास्त असेल तर इथे आमच्या डॉक्टर प्रतिभा फाटक आहेत, त्यांना SMS येतो की अमुक एका गावामध्ये एका गर्भवतीचं ब्लड प्रेशरची लेवल ही रेज झालेली आहे. या प्रकारचे सिंपल सोल्युशन, टेलिमेडिसिनचे सोल्युशन्स आपण तिकडे ठेवलेले आहे. अगदी फिटल हार्ट मॉनिटरिंग देखील त्या महिला करतात. म्हणजे पोटातल्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकून त्याची लेवल मॅप करणं आणि मोबाईलमध्ये टाकणं, आणि ती जर ॲबनॉर्मल असेल तर इकडे SMS येतो. अशा प्रकारचे सोल्युशन्स आपण दिले की ज्या योगे बघायला गेलं तर ही फार तशी टेक्नॉलॉजिकली खूप ब्रिलियंट गोष्ट आहे का, तसं नाही, सोपी गोष्ट आहे ना. तात्काळ जर केली आणि मोटिवेशन की हे सगळं मी माझ्या गावासाठी करते आहे. आणि म्हणून आपण म्हणजे माझ्याकडे एक नाही, दोन नाही, तर डझनवारी अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आमच्या संजीवनी प्रकल्पातल्या या ज्या आरोग्य मित्र महिला आहेत यांनी सामाजिक आरोग्यामध्ये लिडरशिपचे क्वालिटीज डिस्प्ले केलेले आहेत. म्हणजे यांनी अडलेल्या बायकांच्या डिलिव्हरी करण्यापासून तर अशा अनेक गोष्टी त्यांनी मार्गी लावलेल्या आहेत. आपल्याला हेच करायचं आहे. सगळ्या गोष्टी एकच संस्था किंवा एकच डॉक्टर जाऊन एकच जाऊन करेल असं नाही.
तर आपल्याला एक लिडरशिप डेव्हलप करायची. त्याच्या पुढचा जो प्रकल्प त्याच्यामधला अनुषंगिक हे चाइल्ड हेल्थ काय हा मालन्यूट्रिशनचा विषय मी मगाशी सांगितलं. त्याच्या पुढचा जो विषय आहे आणि याच्यासाठी काय करावं लागलं, तर लोक विचारतात की 52% 16 ते 20% आणण्यासाठी तुम्ही काय काय केलं. मी त्यांना उलटा असा प्रश्न विचारतो की काय काय नाही केलं ते विचारा, ते सांगणं सोपं आहे आम्हाला. म्हणजे आपल्या हाताने लाडू मुलांना भरवण्यापासून अंगणवाड्यांची स्थिती सुधारण्यापर्यंत आणि मोटिवेट करण्यापर्यंत बेसिकली जे मोटिवेशनल फॅक्टर जो असतो तो लॅकिंग असतो. मला काय करायचं आहे हा जो विषय असतो तो आपण काढून टाकतो. आम्ही असं सांगितलं की हे तुमचंच आहे, हे इथे जर चांगलं झालं तर याचं श्रेय तुलाच मिळणार, सावित्रीबाई फुले संस्थेला नाही. आणि जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा याच आमच्या महिला एक्स्ट्राऑर्डिनरी काम करायला लागल्या. त्यांच्या आधारावरती हेल्थमधली एक लिडरशिपची फळी आपण सगळीकडे उभी केली.